भटक्या कुत्र्यांचा हा गेले वर्ष 2 वर्ष झाली इथे होत आहे आणि कुत्र्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे फक्त आपल्याला लेखी निवेदन दिलं, तक्रार दिली तरच ते येत आहेत. ते पण येऊन काय करतात, येतात कुत्र्यांना पकडतात, नेतात, काय करतात माहीत नाही, बोलतात का लसीकरण काय करतात आणि सोडून देतात. परंतु हा फक्त उपाय नाही आहे, याच्यावर काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे. कारण की लहान लहान मुलं अक्षरशः घराबाहेर निघायची म्हणजे आपण बोलतो ना, निघत नाही. आणि हा सगळा प्रकार जास्तीत जास्त ह्या फुटपाथवर जे खाण्याचे पदार्थ विकले जातात, चिकनचे पदार्थ विकले जातात, जे आपण बोलतो मंचुरियन, चिकन टिक्का, ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे तसेच ते फेकून देतात. आणि याच्यामुळे ते कुत्रे हे तेलकट पदार्थ आणि नॉनव्हेज पदार्थ खाऊन अतिशय पिसाळलेले झालेले आहेत. आणि हा आज बघा, तुम्ही बघाल अक्षरशः ती महिला, मला वाटतं 99% अशी परिस्थिती आहे की ती महिला वारलेली आहे, म्हणजे मरण पावलेली अशा ह्याच्यात आहे. तुम्ही त्यांचे केस बघू शकता. अक्षरशः एवढे विदारक परिस्थिती ही कोणावर येऊ नये. आणि ह्या खरोखर याला निशब्द ही प्रतिक्रिया आहे. हे फक्त आता कसं काय KDMC सांभाळेल हे KDMCलाच. मला वाटतं या सर्व कुत्र्यांना पकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात न्यायला लागेल. आणि तसं करायला आम्हाला काही हे होणार नाही, आम्ही निश्चित ते करू.